कृषी विभाग नाशिक जिल्हा व आत्मा प्रकल्प आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कृषी महोत्सव मागील 4 दिवसांपासून सुरू आहे। या कृषी महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्र या कृषी महोत्सवासाठी उपस्थित झाला आहे। वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी गट, कृषी उत्पादक, कृषी सहाय्यक गट तसेच शेतीविषयक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, केमिकल विरहित शेती, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू या सर्वांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते। नाशिक कृषी विभागाच्या वतीने पहिल्यांदाच अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे नागरिकांतून कुतूहल व्यक्त केले जात आहे। या प्रदर्शनाला पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून तसेच नाशिकच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी तसेच नाशिक शहरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। प्रदर्शनामध्ये स्टॉल पाहत फिरताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक कुतूहल दिसून येत होते। या प्रदर्शनामध्ये आपण स्टॉल लावला आणि आपल्या व्यवसायाला भरपूर मार्गदर्शन आणि बाजारपेठेची उपलब्ध होण्यासाठी मदत झाली असे मत प्रदर्शनात स्टॉल लावलेल्या उत्पादकांनी तसेच महिला उत्पादकांनी व्यक्त केले। प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। मी मेघा शिंपी मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आहे। तर आज मी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून जे काही नव तेजस्विनी महोत्सव, नाशिक कृषी व नव तेजस्विनी महोत्सव 2024 हे जे काही इथं आयोजन केलेलं आहे डोंगरे वसतिगृहामध्ये, तिथे मी भेट दिली आणि त्याच्यामध्ये मला असं सगळ्या स्टॉलला भेट दिल्यानंतर असं समजलं की त्यांनी अतिशय उत्तमरित्या कृषी म्हणजे शेतकरी लोकांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि बचत गटांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। येथील अनेक स्तरावरील महिला, बचत गट महिला आणि ज्या काही स्वतःच्या हाताने स्वयंरोजगार उद्योग तयार करतात तर त्यांचं प्रॉडक्ट इथे खूप छानपैकी मांडलेलं आहे आणि इथे आम्ही उत्तमरित्या तिथे खरेदी वगैरे सगळं केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना असा प्लॅटफॉर्म येणे खूप गरजेचं आहे आणि खूप छान आहे। तर तुम्ही सर्वांनी याला भेट द्यावे एवढीच माझी समावेश करून घेतल्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो। ज्या ठिकाणी आम्ही काहीच करत नव्हतो काहीतरी उद्योग मिळाले आम्हाला, पण आणखी यापेक्षा अधिक प्रगती व्हावी यासाठी आम्हाला काहीतरी अजून सहकार्य करावं त्यांनी। ही आमची पहिलीच वेळ आहे आता टाकण्याची। साधारण तुम्हाला हे चालू करून किती दिवस? आज 5 दिवस झाले। हो, पहिल्यांदाच आम्हाला चान्स मिळाला। हा जो उद्योग तुम्ही केला, सुरुवात केली, हो, केव्हा केली? आता ना आम्ही 10 तारखेपासून आम्ही पहिल्यांदाच स्टॉल लावला। असं घरगुती आम्ही करतो तर बघून आम्हाला काही सांगितलं आणि आम्हाला कोणाची ऑर्डर असल्या तरी आम्ही तुमच्या गटावर। नमस्कार, मी अर्चना सवाई अमरावती इथून आलेली आहे। नाशिक येथे कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनीमध्ये गेल्या आम्ही 10 पासून 14 तारखेपर्यंत प्रदर्शनी आम्ही स्टॉल उपलब्ध केले। मी अमरावतीमध्ये माझं एक छोटंसं युनिट आहे, गव्हाच्या आट्याची नानकटे आणि एक बिस्किट, आणि त्याला आमच्या अमरावतीमध्ये चांगला प्रतिसाद आहे कारण त्याला प्रत्येकाला आपल्याला आरोग्यासाठी आपण एक मैदा घातक आहे म्हणून एक गव्हाच्या आट्याची एक नानखटाई, ही नानखटाई माझी चांगल्या प्रकारे अमरावतीमध्ये चांगलं मार्केटिंग आहे आणि चांगल्या प्रकारे ती चालते आणि इथे पण आम्हाला नाशिकमध्ये पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला। गेल्या 4 दिवसापासून इथे नाशिककर पण आमच्या प्रॉडक्टला चांगले मागणी करत आहे आणि बरेचसे म्हणत आहे की जर इथे एखादं युनिट जर उपलब्ध झालं, आम्हाला जर एखाद्या दुकानामध्ये उपलब्ध झालं तर इथे पण जरा जास्त चांगलं मार्केट इथे मिळेल आणि या प्रदर्शनीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कृषी विभागाचे मी खरोखर धन्यवाद मानते आणि आत्माचे की शेतकऱ्यांसाठी, महिला शेतकऱ्यांसाठी हे व्यासपीठ खूप चांगलं आहे कारण की आमची महिला शेतकरी एक प्रत्येक याला प्रोसेसिंग करते, एक उत्पादित करते पण त्याला मार्केटिंग नसते। या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून हे एक मार्केट, हे एक व्यासपीठ खूप चांगलं आहे आणि कृषी विभागाचे मी धन्यवाद करते। धन्यवाद। मी मनीषा चौधरी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम येथे मी महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून काम करते। मी आज महिला
महिला आर्थिक विकास या ठिकाणी मी व्हिजिट केलेली, तर या ठिकाणी दिसून येत आहे की जे काही खेडोपाड्या गावातल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्या हाताची कला आहे ते या ठिकाणी सादर करत आहेत आणि हा अतिशय आनंददायी गोष्ट आहे की प्रत्येक महिलेला आज सक्षम होण्याची इथे संधी दिली जाते आणि स्वतः महिला सक्षम होण्यासाठी बरेचसे अथक प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे खूप चांगली प्रगती होत आहे आपल्या महिलांमध्ये. माझे BHW मसाले प्रत्येक दुकानांमध्ये शॉपमध्ये अवेलेबल असतात. माझे स्वतःचं प्रोडक्ट आहे, मी खूप छोट्यामधून मोठ्यापर्यंत आलेली आहे. मला हे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी मी हे प्रोडक्ट सगळे यूज कृषी महोत्सवमध्ये डेव्हलपमेंटसाठी आले. स्टार न्यूजकरिता संपादक श्रीमंत बागलसह कॅमेरामन मिलिंद चिखलीकर, नाशिक.